हाय फ्रेंड, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आता सध्या नवरात्र चालू आहे। नवमीसाठी आपल्याला तांबूल बनवायचा आहे। तर मी इथे विड्याचे पान ताजे तोडून घेते। हे विड्याच्या पानाचा वेल आहे। कोणी याला नागवेलीचे पान पण म्हणतात, खाऊचे पान पण म्हणतात। देवीच्या आवडतीचा नैवेद्य म्हणजे तांबूल, तर सगळ्यांनी नवमीला तांबूल अवश्य बनवायलाच पाहिजे। तुम्ही याला तांबूल किंवा मुखवास म्हणू शकता। नवमीला कन्या पूजन पण करतात, तर कन्याच्या हातामध्ये थोडा थोडा प्रसाद म्हणून हे तांबूल द्यायचं आहे आपल्याला। इथे मी 10 ते 12 विड्याचे पानं स्वच्छ धुवून घेतली आहेत आणि स्वच्छ आपल्याला असे पुसून घ्यायचे आहेत। आणि हो मैत्रिणींनो, चॅनलवर पहिल्यांदाच असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। तुम्हाला जास्त जर तांबूल बनवायचा असेल तर तुम्ही अजून याच्यात पानं वाढवू शकता, कारण की मी कमीच घेतले आहेत पानं, कारण की मला नवमीला पण करायचं आहे तांबूल, त्याच्यामुळे आता सध्या कमी घेतले आहेत। आता हे मी पानाचे देठ आणि दोन्ही पण साईडचे देठ काढून टाकते। आपले आता देठ काढून झाले आहेत, तर आपण एका प्लेटमध्ये असे हे पानं आपल्याला कट करून घ्यायचे आहे। हातानेच आपल्याला असे त्याचे तुकडे करायचे आहेत। पानं कट करून झाले की आपल्याला लगेच मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे पानं कट केलेले टाकायचे आहे। आपल्याला आता याच्यात कोणतं कोणतं साहित्य टाकायचं आहे ते बघू। इथे पहिले मी काठ टाकत आहे, त्याच्यानंतर 2 विलायची, 2 लवंग घेते, त्याच्यानंतर थोडीशी सुपारी घ्यायची आहे, खडी साखर घ्यायची आहे, त्याच्यानंतर थोडासा आपल्याला ओवा घ्यायचा आहे, त्याच्यानंतर आपल्याला पांढरे तीळ घ्यायचे आहे थोडेसे, 1 चमचा आपल्याला बडीशोप घ्यायची आहे, थोडीशी सुंठ घेणार आहोत आपण याच्यामध्ये, नंतर थोडासा चुना पण टाकायचा आहे आपल्याला, हा चुना आहे, आणि गुलकंद पण टाकायचा आहे 1 चमचा। तर हे सगळं आपल्याला मिक्स करायचं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेणार आहोत याला। तर याला छान असं बारीक करून घेऊ आपण। बघू शकता तुम्ही किती छान असं बारीक झालेलं आहे। आता आपला तांबूल तयार झालेला आहे। थोडंसं आपण आता याला फॅनच्या हवेखाली सुकायला ठेवायचं आहे, कारण की हे थोडंसं सुकला का खूप छान लागतो खायला। तर नक्कीच तुम्ही नवमीला बनवा। असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद।